चराचरात अदृश्य रूपाने वास करणारी गुरुदेव शक्ती, श्रद्धेय परमपूज्य श्री संत सत्यदेव महाराज आणि भारवाडी नवी या आदर्श ग्रामाचे संस्थापक व आद्य प्रवर्तक कैलासवासी काशीरावजी पाटील राऊत यांच्या 41व्या पुण्यतिथी महोत्सवाप्रित्यर्थ तद्वतच नवी भारवाडी या आदर्श ग्रामाला 62 वर्ष पूर्ण झाले. या प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमामध्ये आज ग्रामगीता प्रवचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. करिता ग्रामस्थ भाविक भक्तांनी मंडपामध्ये येण्याचे करावे. ग्रामगीता प्रवचन करत असताना सर्वप्रथम ग्रामगीता लेखनाची दृष्टी आणि दृष्टिकोन वंदनीय राजसंत तुकडोजी महाराजांना कसा मिळाला हे पाहणं सुद्धा अगत्याचे ठरते. राजसंत गुरुमाऊली आपल्या ग्रामगीता या युग प्रवर्तक ग्रंथामध्ये 41वा अध्याय ग्रंथ महिमामध्ये सांगतायत. पुण्यक्षेत्र पंढरपुरी बैसलोस्ता चंद्रभागे तिरी गुरु लागली अंतरी विश्वाकार वृत्ती तेथे दृष्टांत होई अद्भुत कासया करावी विश्वाची मात प्रथम ग्रामगीताची हातात घ्यावी म्हणे. 22 जुलै 1953 या दिनांकाला पुण्यक्षेत्र पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावर वंदनीय राजसंत श्री तुकडोजी महाराज ध्यानमग्न अवस्थेत असताना तेथे त्यांना दृष्टी प्राप्त झाली आणि प्रत्यक्षात भगवंतांनी त्यांना ग्रामगीता लेखनाची आज्ञाच मनात दिली. त्याप्रमाणे 22 जुलै 1953 रोजी पंढरपूर या क्षेत्री ग्रामगीता लेखनाला प्रारंभ झाला. महाराज सांगतात, उभा विश्वाची या विटेवर सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर त्यांच्या कृपेचाची प्रसाद तुकड्या म्हणे ग्रामगीता. मग काय, प्रत्यक्ष भगवंतानच आज्ञा केल्यानंतर राष्ट्रसंतांनी लेखनाला सुरुवात केली. आता सर्वप्रथम आपणाला हे पाहायचं होतं की राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये 41 अध्याय लिहिलेले आहेत. त्या 41 अध्याय जगातल्या सर्व धर्म पंथ संप्रदायाचे धर्म संस्थापक प्रेषित धर्म मार्तंड यांनी त्या काळी आपापल्या धर्माच्या तत्वानुसार लोकांना जो उपदेश केला, आचरण केलं, त्या सर्वांचं या ग्रामगीतेमध्ये काय काय सांगितलेलं आहे हे महाराजांनी एकत्रितपणे सादर केलेलं आहे. आता महाराजांची गुरु परंपरा ही नाथ संप्रदायाची होती. आदिनाथ गुरु सकल सिद्धाचा मच्छिंद्रतयाचा शिष्य करा मच्छिंद्रे गोद गोरक्षाशी केला गोरक्ष वैदा गैनी प्रसादे निवृत्ती दातारे. निवृत्ती महाराजांचे शिष्य ज्ञानराज माऊली, ज्ञानदेवाचे शिष्य हैबती महाराजांच्या शिष्या आरवीच्या माईबाईचे शिष्य माईबाई का पुरा पसारा आळकुने पलमे तारा आळकुजी महाराज आणि आळकुजी महाराजांचे शिष्य तुकडोजी लहानूजी सत्यदेव बाबा. आणि हा सर्व नाथ संप्रदाय आपला मानला जातो. त्यानंतर राजसंत तुकडोजी महाराजांची वाङ्मयीन साहित्याची परंपरा याकडे सुद्धा पाहणे अगत्याचे ठरते. सर्वात आधी जेव्हापासनं श्रुती श्रवण पुराण त्यानंतर वेद गीता हा जो भाग होता, तिथनं श्रुती श्रवण पुराण त्यानंतर वेद, 4 वेद आले. त्या वेदानंतर भगवत गीता आली. भगवत गीतेनंतर ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानराज माऊलींची गीता आली. त्यानंतर ग्रामगीता आली आहे असं मी नाही म्हणत. राजसंत गुरु माऊली त्यांचा 41वा अध्याय ग्रंथ महिमामध्ये सांगतात, ज्ञानराज माऊली त्यांच्या कृपा दृष्टीची सावली परंपरेने फळाली ग्रामगीता रूपाने. बघा, राष्ट्रसंतांना हे सांगायचं आहे की माझी ही जी वाङ्मयीन साहित्याची परंपरा आहे कुठून आली आहे. म्हणून आपण बघू की
सुरुवातीपासून जसं वेदानंतर श्रीमद भगवत गीता आली. भगवत गीतेमधील 700 संस्कृत श्लोक तत्कालीन बहुजन समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला वाचता येत नव्हते, समजत नव्हते. पण द्वापार युगातली ती खंत 12व्या शताब्दीत कलियुगातल्या ज्ञानेश्वर माऊलीनं घेतली आणि 9,000 आर्याची संत ज्ञानेश्वरी प्राकृत भाषा म्हणजे मराठी भाषेत लिहिली. आणि राष्ट्रसंत गुरु माऊली त्याचं प्रमाण देत आहे का तिथून ग्रामगीता आली. म्हणजे राष्ट्रसंतांची वाङ्मयीन साहित्याची परंपरा मी जबाबदारीनं बोलतो आहे. ही वेद, उपनिषद, श्रुती पुराण, श्रीमद भगवत गीता, ज्ञानेश्वरी म्हणजे सतयुग, त्यानंतर द्वापार युग, नंतर रामयुग, यानंतर कलियुगापर्यंत आलेली परंपरा आहे. बरेच जण विचारतात का हो बाबाजी तू 4थाच वर्ग शिकलेले आहे, त्यांचे साहित्य किंवा संपदा हे काही शिक्षण क्षेत्रात किंवा पुस्तकं हे काही घेता येणार नाही. त्यांच्यासाठी हे मी सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत गुरु माऊली या 41 अध्यायामध्ये एकूण 4,681 ओव्या आहेत. त्यामध्ये ग्रंथ महिमा आहेत, 41 प्रचार महिमा आहे, देवदर्शन आहे, जीवन दर्शन आहे, जीवन कला आहे, देव देवळे यात्रा मिळे प्रयत्ने पारब देवाद, हे सर्व मैलोन्नती आहे. महाराजांनी मग ग्रामगीता लिहिण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर 26 ऑगस्ट 1955 रोजी विदर्भ साहित्य संमेलन आमगाव आणि तुमसर तद्वतच 100 गावामध्ये या ग्रामगीतेचं प्रकाशन झालेलं आहे. आणि तिथनं खऱ्या अर्थानं ग्रामगीतेच्या ओवी, त्यामध्ये असलेला आचार विचार हे सर्व समावेशक धोरण लोकांच्या कानापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत गुरु माऊली यांनी आपल्या ग्रामगीता या ग्रंथामध्ये खऱ्या अर्थानं काही रूढी, परंपरा, अंधश्रद्धा याला बगल देत, नव्हे फाटा देत हा ग्रंथ वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला सप्रमाण सिद्ध केलेला आहे. कारण आपल्या या विश्वात जेवढे धर्मपंथ संप्रदाय त्यांच्या ज्या काही पोथी असेल, जे ग्रंथ असेल, ते ग्रंथ असे उघडतात. परंतु राष्ट्रसंतांची ग्रामगीता नावाचं हे ग्रंथ KG पासून तर PG पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच्या क्रमिक पुस्तकासारखं आहे. हे राष्ट्रसंतांनी पुढची चुणूक, पुढे येणारा काळ लक्षात घेऊन विज्ञाननिष्ठ ग्रामगीता करण्याचा अतोनात प्रयत्न केलेला आहे. आता यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रास्ताविक झालेला आहे. मी आता ग्रामगीता प्रवचनाला सुरुवात करीत आहोत. नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगल द्वैतारी, नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी. तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्राम रूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्यानंद लोकी भरू दे. करे नाम निष्कामही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळू दे कार्य पडू दे, घडू दे प्रभू एवढे हे घडू दे. संत महात्म्यांचे हृदगत, देवाचा शुभ सृष्टी संकेत, विशद कराया सरळ भाषेत, सुख संवाद आरंभिला. स्त्रिया मुलेही होतील आदर्श पूर्ण,
वाचता वर्तता ग्राम गीता। सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रिय उपासकांनो, मग राष्ट्रसंतांनी ग्रामगीता कोणाला, ना त्यांचे गुरु, ना त्यांची आई, ना त्यांची वडील, किंवा या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा कोणत्या मंत्री, आमदार, खासदाराला अर्पण केली नाही. कारण राष्ट्रसंतांनी या देशातील कष्टकरी, श्रमिक, कास्तकार, मजूर, ग्रामनाथ याची हलाखीची स्थिती पाहिलेली होती. आणि हे राष्ट्रसंतांनी प्रत्यक्षात त्याचं वर्णन ग्रामगीतेमध्ये केलेलं आहे की ग्रामनाथ काय करतो. म्हणून राष्ट्रसंतांनी अर्पण पत्रिका ही कोणत्या शहरी, कोणत्या शिकलेल्या, कोणत्या मोठ्या सुशिक्षित माणसाला अर्पण न करताना या विश्वातील, खेड्यातील, प्रत्येक गावातील ग्रामनाथाला अर्पण केली. कारण सार्थ ग्रामगीतेच्या प्रस्तावनेमध्ये सर्वात आधी ऋग्वेदातला अध्याय पहिला 14वी आज्ञा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना टाकलेली आहे. विश्वम पृष्ठे ग्रामे अस्मिन्नातुरणम, म्हणजे गावागावातील सर्व जनता सुखी, निरोगी व धष्टपुष्ट राहो ही प्रत्यक्षात परमात्म्यानं, प्रभू परमात्म्यानं याचना केलेली आहे. म्हणून राष्ट्रसंत यांनी ही ग्रामगीता ग्रामनाथाला अर्पण केलेली आहे. अर्पण पत्रिकेमध्ये राष्ट्रसंत गुरुमाऊली सांगतात, सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा, कष्ट करुणी महाल बांधसी, परी झोपडी नाही निटकेसी, स्वातंत्र्याकरिता उडी घेसी, मजा भोगती तरसी, ऐशा भोळ्या शंकरासी, सौख्य लाभावे सर्व देशी, मानवाची पूर्णता तुझशी प्राप्त व्हावी म्हणा वाटे, म्हणून केली ग्रामगीता, जागृत व्हाया ग्राम देवता, संबंध यावा सागर सरिता, ऐसा तुझा सर्वासी, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, विश्वा माझी या योगे, मानवतेचे तेज झळझळो, सकळांचे लक्ष वळो, म्हणून तुझशी करीतो अर्पण, तू विश्वाचे अधिष्ठान, तुझीची व्हाव्यादी उत्तान, विश्वा माझी मनोनिया, ऐसेची होऊ जनिवणी, संतोष होईल माझी आवणी, मित्रत्व वाढो भोवणी, तुकड्या म्हणे देयची. म्हणून या गावात राहणारा ग्रामस्थ ग्रामनाथांना राष्ट्रसंत गुरुमाऊली यांनी आपली ग्रामगीता अर्पण केलेली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रसंतांचे एकूण हिंदी आणि मराठी भजनाची संख्या 3890 आहे. कारण ग्रामगीतेचं प्रवचन करत असताना त्यासोबतच राष्ट्रसंतांच्या भजनाचा सुद्धा उल्लेख होणं अति आवश्यक आहे, असं माझं समस्त कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकारांना जाहीर आव्हान आहे. राष्ट्रसंत गुरुमाऊली यांनी 27 आणि 28 या 2 अध्याय सामुदायिक प्रार्थना आणि विश्वधर्म यासाठी 2 अध्याय महाराजांनी खर्च केलेले आहे. कारण सामुदायिक प्रार्थना म्हणजे प्रार्थना असो, ध्यान असो, चिंतन असो, मनन असो, कीर्तन असो, प्रवचन असो, सत्संग असो, हे सर्व एकच आहे नामस्मरणापासून. म्हणून आणि शेवटी श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान योगेश्वर सांगतायत अर्जुनाला, पार्था, आतापर्यंत त्रेतायुग, सतयुग, द्वापार युगामध्ये यज्ञ होत होते, यजमान होत होते, समिधा आणाव्या लागत होत्या, पण नाही पार्था, आता या द्वापार युगाच्या अंतिम चरणात कलियुगाला सुरुवात झालेली आहे. म्हणून योगेश्वर गोपालकृष्ण पार्थाला म्हणतात, यज्ञ आणि यज्ञ नाम जप यज्ञोस्मी. पार्था, यापुढे या विश्वात यज्ञ करण्याची गरज नाही, तर नुसतं
नामस्मरणासाठी आहे. आणि राष्ट्रसंतांनी त्यांच्या सामुदायिक प्रार्थना 27व्या अध्यायामध्ये सरळ लिहून ठेवला आहे की आता या पुढे यज्ञ करण्याची गरज नाही, सरळ सोप्या भाषेमध्ये लिहिलं आहे. कलियुगी भक्ती महिमान भजन आणि नाम संकीर्तन यज्ञात श्रेष्ठ नाम जप यज्ञ प्रार्थनेत आले सारे. एवढं महाराजांनी सांगितलं. आणि एक ग्रामगीता बघा, त्या ग्रामगीतेमधली शब्दरचना वाक्यरचना अवघ्या फक्त 4थ्या वर्गात शिकणाऱ्या पोराला सुद्धा समजेल एवढ्या सरळ सोप्या भाषेत महाराजांनी लिहून दिलेली आहे. आणि शेवटी सांगितलं आहे का महाराज सरळ सांगतात, आपल्या वारकरी संप्रदायाची 12व्या शताब्दीपासून तर 1640 पर्यंत या महाराष्ट्रात संत नामदेव महाराज, ज्ञानराज माऊली, संत तुकोबाराय, शेना महाराज, सावता महाराज, नरहरी सोनार, नरसिंह मेहता, बंका धोका, निळोबा राय, तिथून बहिणाबाई जनाबाई पासून तर 19व्या शताब्दीत निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबा आणि संत तुकडोजी महाराज येथपर्यंत ही वारकरी संप्रदायाची मालिका आलेली आहे. आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय, बापा रे, काही योग यज्ञ यग हवन हे करण्याची काही गरज नाही. नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ या कलियुगामध्ये आहे. हे सांगून सुद्धा उपासकांनो आपल्या काही डोक्यात ते भरत नाही. त्यांनी सरळ सांगितलंय, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एवढं सांगितलं का अरे बाबा, नामस्मरण घ्यायला पैसे लागत नाही, श्रम पडत नाही. तुम्ही नामस्मरण घेत जा. त्यानंतर हेही समजलं नाही तर राष्ट्रसंत गुरु माऊली म्हणते, अरे बापांनो, तुम्हाला या सर्व वारकरी संतांनी सांगितलं तरी तुम्हाला काही जमून नाही राहिलं तर मी सांगतो म्हणे. म्हणून महाराज सांगतात, हरिनाम घे तुकाचे जप मानवा तुवाचे, तुटतील बंद सारे भव पाशया जीवाचे. अरे बापांनो, हरिनाम घेण्यासाठी कोणताही श्रम लागत नाही, पैसा लागत नाही. लढी स्थळी काशी पाशानी चालता बोलता उठता बसता तुम्ही नामस्मरण करा. या कलियुगात तू प्रत्यक्षात भगवंत तुमचा पाठी राखात तुमच्या समोर येईल, यात तीळ मात्रही शंका नाही. परंतु आपलं नामस्मरण कसं आहे? आपलं नामस्मरण आहे, आपण नामस्मरण करतो, बसलो आहे घरी, राम 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 राम. आता घरात नामस्मरण चालू आहे देवपाठात, आणि स्वयंपाक घरात जर भांड्याचा आवाज आला तर बाई असो का माणूस असो लगेच म्हणते, बाबू पाय बरं, मांजर तर नसन गेली राजा, दूध तर नसन सांडवलं, सांगा सांगा. अरे रे अरे रे बाबा, असं जर नामस्मरण केलं तर मी आत्मविश्वासानं सांगतो, जबाबदारीनं, मला पण देव भेटणार नाही. त्यासाठी कसं नामस्मरण पाहिजे? राम नाम सब कोई ले ठक ठाकुर और चोर, पर जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे ओ नाम कुछ और, ओ नाम कुछ और. उपासकांनो, नामस्मरण कसं पाहिजे? भक्त प्रल्हादासारखं अखंडपणे नामस्मरण केलं, प्रत्यक्षात प्रभू भगवंताला त्याच्या रक्षणार्थ यावं लागलं. ध्रुव बाळासारखं अखंड नामस्मरण केलं तर त्याला अढळ पद मिळालं. आता मला या पृथ्वी तलावावर भगवंतानं जेव्हा मनुष्य प्राण्याची, कृमी कीटक किंवा चराचर प्राण्याची निर्मिती केली तर लक्षात घ्या, फक्त माणूस नावाच्या प्राण्यालाच, मानव देहालाच मन नावाचं इंद्रिय आहे, जे जनावरात पशु पक्षी कृमी कीटक कोणालाही दिलेलं नाही. एवढं असून आता एक दृष्टांत सांगतोय मी नामस्मरणाचा. श्रीमद भागवत गीतेच्या 8व्या स्कंदातील 3ऱ्या पुराणात भागवत महापुराणाचा जन्म झाला, उदय झाला. त्यामध्ये आपण
गजेंद्र मोक्ष नावाची कथा सर्वश्रुत आहे, आपण सर्वांनी ऐकलेली आहे. तरी आपणासमोर पुन्हा एक वेळा सांगतो की हत्ती नावाचा प्राणी एक तर सर्व प्राण्यामध्ये बलाढ्य आहे. तो आपल्या कुटुंबासह तळ्यामध्ये जलविहार जल क्रीडा करीत असताना त्याचा मगरीने पाय धरला. मगरीने पाय धरल्यानंतर त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. आपल्या मगरीच्या मुखातून आपला पाय सोडण्याचा त्याचे जे आप्तगण होते त्यांनी सुद्धा प्रयत्न केला. पण मित्र हो, ज्यावेळेस त्याला त्या वेदना असह्य झाला, दुःख असह्य झालं, त्यावेळेस त्या गजेंद्र नावाच्या हत्तीपासून भगवंताची निस्सीमपणे आराधना केली. आणि काय आश्चर्य, प्रत्यक्षात भगवंत विष्णू परमात्म्याला येऊन या गजेंद्र नावाच्या हत्तीला मगर मिठीतून सोडवावं लागलं. आता उपासक बंधूंनो, जर एक प्राणी ज्याला मन नावाचं इंद्रिय नाही, तो जर निश्चिमनाने निस्वार्थ भावनेने परमेश्वराची प्रार्थना करतो, प्रभूची आराधना करतो, त्याच्यासाठी जर देव धावून येतो, तुमच्या माझ्या सारख्या मन नावाचं इंद्रिय असणाऱ्या प्राण्यासाठी धावून येणार नाही. निश्चित या कलियुगात धावून येऊ शकतो. त्यासाठी मात्र नामस्मरण अखंडपणे अविरतपणे कोणतीही बाधा न येता करता आलं. नाही तर हातात माळ आहे, तोंडानं चालू आहे बोलणं, करमे माला फिरत, अरे मुँह में जीवा फिरत, मन फिरे सैरा वैरा, तो कैसे पावे हरिहरा, कैसे पावे हरे. हातात तुमच्या माळ चालू आहे, राम 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 मन नाही चालू आहे, पण तुमच्या मनात विचार अविचार विकारी विचार हे सतत चालू आहे. रात्र दिवस तुम्ही 24 तास नामस्मरण केलं, काहीही उपयोग नाही. कोणताही देवाचं केलं तरी सुद्धा नाही. हे मी जबाबदारीनं तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणून सर्वप्रथम आता याच ग्रामगीतेमध्ये जीवन शिक्षण राष्ट्रसंतांनी विचार केला. जीवन शिक्षण मध्ये या कोळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष. राष्ट्रसंत गुरु माऊलींनी सांगितलं, हे जे लहान लहान सान बालक आजचे आहे, यामध्ये उद्या याच्यातून शिवाजी महाराज येईल, कोणी थोर तत्ववेत्ता येईल, कोणी सायंटिस्ट होईल, डॉक्टर होईल, प्रोफेसर होईल. पण हे केव्हा? राष्ट्रसंतांना लगेच दुसऱ्या अध्यायात लिहून टाकलं. पण हे केव्हा? तर त्यांनी गुरुजींनी ऐसे द्यावे घडे, आपला आदर्श ठेवणे पुढे. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, महाराजांना अभिप्रेत काय होतं, आपला आदर्श म्हणजे काय. अरे गुरुजी तर शाळेत सर्वच विद्यार्थ्याला जो शिकवायचा आहे ते साऱ्याला शिकवते, भेदभाव नसते. आपला आदर्श म्हणजे महाराजांना कदाचित हे म्हणावायचं असेल की तुमचं जर पोरग त्या वर्गात असेल तर स्वतःचा पोराच्या डोळ्यासमोर ठेवून जसं तुम्ही शिकवता तसं सर्व विद्यार्थ्यांनी गुरुजींनी ऐसे द्यावे धडे, आपला आदर्श ठेवून पुढे. विद्यार्थी तयार होता चौकडे, राष्ट्र होई बलवान. राष्ट्रसंत गुरु माऊलीने हे सांगितलं. केव्हा? का असं जर गुरुजींना शिकवलं तर याच्यामधून होईल. आणि मग आता विचार का तुम्ही राष्ट्रच काम सांगितलं बाबाजीनं. पोराईनं शिकले, पोरं चांगले पास झाले, प्रायमरी झालं, हायस्कूल झालं, कॉलेजचं शिक्षण झालं, पदव्युत्तर पदवी झाली, नोकरी झाली, तिकडे पारंगत झाले, PhD वगैरे घेतली. त्याच्या मायबापाचं नाव काऊन नाही, राष्ट्र काऊन? कारण का महाराजांनी ही ग्रामगीता ज्या ग्रामनाथाला अर्पण केली, ज्या गावाला, राष्ट्रसंतांनी त्या गावाबद्दलही सांगितलंय. गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येई देशा, जाणावे ग्रामे मंदिर, गावातील जन सर्वेश्वर, पूजा त्याची समग्र हाची विचार निवेदावा. महाराज म्हणतात का हे गाव हे मंदिर आहे. गावातील जन म्हणजे गावातील सर्व जनता हे सर्वेश्वर, सर्वेश्वर म्हणजे भगवंत आहे. मग आता बाबाजीने सांगितलं
आणि तुमच्या गावातल्या एखाद्या माणसानं जर बाबाजी नसतं सांगून ठेवलाय जानावे ग्राम हे मंदिर हो ठीक आहे माय गाव मंदिर आहे, गावातील जन सर्वेश्वर भगवंत आहे, पूजा त्याची करा, यानं घरून आरती घ्या, फुल बेल अक्षता कुंकू, इकडे दुसऱ्या हातात गळवा घ्या, निघाव. दिसला गावातला माणूस, टाकलं पायावर पाणी, लावलं गंध का पडला त्याच्या पाया, अरे रे 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 रे. हे नाही सांगितलं महाराजांचं, काय सांगितलं? त्या गावातील धर्मातील कलह, जातीमधील विषमता, गावात तुमचं शैक्षणिक क्षेत्र असो, अध्यात्म क्षेत्र असो, इथं कोणती जर उणीव दिसत असेल ती पूर्ण करणे हे राष्ट्रसंतांना या ग्रामाच्या कार्यातून अभिप्रेत आहे. आणि त्याचप्रमाणे राष्ट्रसंतांनी शिक्षण प्रणालीबद्दल सांगितलं. मुलगी शिकली बहु शाळे माधारी, परी स्वयंपाक न करता ये घरी, काय कामाची विद्या चातुरी. मग महाराज सांगतात, अरे बाबा, पोरगी चांगली शिकली सुशिक्षित झाली, ते जर तिच्या आईसोबत स्वयंपाक करता येत नसल, तिला कणिक चुरता येत नसल, तिला भाजी करता, तिला ताट वाढता येत नसल, तर काही ते पुस्तकी ज्ञान कामाचं नाही. हे तर गेले मागील गेलं पुन्हा, आता मात्र आपला पुत्र बलवान कष्टिक व्हावा, हे शिक्षणाची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे मुलांना सुद्धा सांगितलं, अशिक्षित स्वयंपाक करून खाई, सुशिक्षित चने फाकी, दोरा सही न घालता ये वंदाई, जिकडे तिकडे पराधीनता, काय कामाचं आहे शिक्षण. यावर सुद्धा राजसंत गुरु माऊलींनी या जीवन शिक्षण या अध्यायातून ग्रामगीतेच्या माध्यमातून या शिक्षण प्रणालीच्या सुधारणेबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. मित्रहो, मला अजून एक सांगावायचं आहे की आपल्या नजरेसमोर आपल्या विदर्भातले जे दोन संत आहेत, संत गाडगे बाबानं कोणत्याही शाळेच्या दरवाजाचं तोंड पाहिलेलं नाही, म्हणजे कुठंच अंगठा बहादर होते. आणि राजसंत तुकडोजी महाराज 4था वर्ग पास होते. आणि आनंदाची गोष्ट बघा, ज्यानं तो अशिक्षित म्हणजे जे अनपढ होते त्याच्या नावाचं विद्यापीठ आहे अमरावतीला, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. तिथं आमच्यासारखे पोस्ट ग्रॅज्युएट नंतर PhD होते, त्या बुवाच्या नावाची पदवी घेऊन येते. तुकडोजी महाराजांचं नाव नागपूर विद्यापीठाला आहे. सांगा आता, खऱ्या अर्थानं आपण शिक्षित आहोत. आपण महाविद्यालयीन शिक्षण घेतलं, त्यानंतर आपण आचार्य पदवी घेतली, हो आपण शिक्षित आहोत, पण सुशिक्षित व्हायला बराच वेळ लागेल, हे महाराजांना अभिप्रेत होत. म्हणून शिक्षण प्रणालीमध्ये आवश्यक तो बदल हे करणं आवश्यक होतं. नंतर महाराजांनी सत्संग प्रभावामध्ये ग्रामगीतेतील अध्यायामध्ये सत्संग प्रभावामध्ये दृष्टांत दिलेला आहे, देवर्षी नारद मुनीचा दिलेला आहे. त्यामध्ये सत्संगाचा महिमा काय याबद्दल एक दिवस देवर्षी नारद गोपाल कृष्णाकडे गेले आणि म्हणतात, देवा, सत्संगाचा महिमा मला सांगा. म्हणून ते कृष्ण हळूच मंद स्मित करते आणि म्हणते, नारदजी, तुम्ही एक काम करा, आपल्या या वनामध्ये चिंचेच्या झाडावर रंगीत गिरगीट बसलेला आहे, तुम्ही त्यांना जाऊन विचारा. गिरगीट म्हणजे सरडा. मग देवर्षी नारद गेले चिंचेच्या झाडावर, बघितलं, खरोखर सरडा बसलेला होता. त्यांच्याकडे नारदानं पाहिलं आणि सरड्याला विचारलं, बाबा, सत्संगाचा महिमा काय? त्यानं आपले डोळे उघडले, नारदाकडे लक्ष देऊन ऐका दृष्टांत. नारदाकडे पाहिलं, क्षणात निमित्त मात्र गतप्राण होऊन खाली पडला. नारदाला वाटलं, मी योगेश्वर भगवंताला विचारलं सत्संगाचा महिमा, भगवंतानं मला पाठवलं, मी याले विचारल्याबरोबर हा मेला, हे कसं काय, तर पाप मला लागल, वापस गेले. काय बा कृष्णा, तू मला सांगितलं, मी गेलो, हे असं कसं झालं? मग ते काय म्हणतात, ठीक आहे, आता तुम्ही एक काम करा, या गावच्या नगरसेठकडे सोन्याच्या पिंजऱ्यात
पोपट आहे, त्याला तुम्ही जाऊन विचारा. आता रस्त्यानं जात जात नारद मुनी विचार करून राहिले. कृष्णानं सांगितलं याले विचाराले सरड्याले, त्याले कोणी माय बाप नव्हता आणि कोणी त्याले काही नव्हतं, तो मला विचारल्याबरोबर ह्या पोपटाचं जर काही झालं तर तो नगरशेठ मला धरल्याशिवाय राहणार नाही. गेल्यानंतर ज्या गावात चर्चा, त्या नगरात चर्चा झाली की नारद मुनी आलेले आहे. नगरशेठ सामोरे गेले, षडोपचारे त्यांची पूजा केली, त्यांना वाड्यात आणलं. त्यानंतर जिथं पिंजरा ठेवला होता तिथं नेलं. नारद ऋषी गेले, पिंजऱ्या जवळ गेले आणि पोपटाला म्हणतात बाबा सत्संगाचा महिमा काय. पोपटानं नारद ऋषीकडे पाहिलं, डोळे मिटले, पोपटही मेला. आता अजून झटका यांना म्हटला हे काय होईल. कृष्ण सांगते सत्संगाचा महिमा विचारायला होते, सरड्यापाशी जाय त्याला विचारलं तो मेला, पोपटापाशी जाय याला विचारलं ह्या मेला. पुन्हा गेला. पुन्हा गेल्यानंतर काय म्हणते बा भगवंता योगी राजा तुम्हाला सांगतो असं झालं. आता म्हणते ठीक आहे, हे मी ज्याला विचारतो सत्संग, लक्षात घ्या सत्संग विचाराला ज्याला जातो तो मरतो. त्यावेळेस भगवान गोपाळ कृष्ण हसतो आणि म्हणतो देवर्षी मरना ही सत्संग का निशाणा आहे. एवढं वाक्य लक्षात ठेवले. मरना ही सत्संग का निशाणा आहे. मग आता काय करू. आता या राज्याच्या राजाला बऱ्याच वर्षांनंतर राजपुत्र झाला. तिथं तुम्ही जा आणि त्या राजपुत्राला विचारा. तिथे मात्र देवर्षी म्हणतात गोपाळकृष्ण तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी सरड्यापाशी गेलो, पोपटापाशी गेलो, कथप्राण झाले. आता जर मी गेलो आणि जर त्या राजपुत्राचं काही झालं तर ते राजाचे सैनिक माझा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. तिथूनच त्याचे पाय लटपटायला लागले. तरी गोपाळकृष्णाने सांगितलेला आज्ञा क्षीरसावंत मांडून नारदजी राजवाड्यात पोहोचले. ते पूर्ण नगरी शोभलेली होती, नगारे चौघडे वाजून राहिले होते, सुशोभित तोरणा पताकाने पूर्ण नगर सजलेलं होतं. राजाकडे माहिती झाली देवर्षी नारद स्वतः भेटीला येत आहे. राजांनी त्यांची यथोचित पूजा केली आणि जिथे तो बाळ राजपुत्राचा पारणा होता तिथं घेऊन गेले. नारदाची हिंमत होत नव्हती, नारदाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते विचाराचे. तेवढ्यात एक दिवसाचा तो राजपुत्र बाळ मनुष्य वाडीत येऊन जोरानं हसला आणि बोलतो देवर्षी तुम्ही मला सत्संगाचा महिमा काय हे विचारासाठीच आले ना. नारद म्हणते हो बाळा हेच विचारासाठी. बघा ज्या वेळेस मी सरड्याच्या योनीत होतो त्यावेळेस तुमच्या किंचित सेकंद नाम मात्र दर्शनाने सत्संगाने मी त्या योनीतून मुक्त होऊन पोपटाच्या दुसऱ्या योनीत आलो. तिथे आपण आलात स्वामी, तिथे आपण आलात आणि आपल्या सत्संगाने दर्शनाने मी पोपटाच्या योनीतून मुक्त होऊन या मानवाच्या योनीत आलो. आणि सांगते मुनिवर लक्षात घ्या ज्याप्रमाणे अमृताला त्याचं माधुर्य आणि चंदनाला त्याचा सुगंध समजत नसतो, तो इतरांना कळतो, त्याचप्रमाणे आपली स्थिती झाली. आता आपल्याला कळलं असेल. एवढं हे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं सत्संगानं काय होते. बरं ठीक आहे, आता कोण्या ऋषी मुनी दान काय वरखेळवाले मारवाडीवाले तांदूळ ढोरेवाले नाही ना. लोक हे जाईन का तिकडे हिमालयात. राष्ट्रसंतानं तेही सांगितलंय की वारकरी संतांच्या पिढीमध्ये सांगितलं देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता तुकडोजी महाराजांनी विचार केला का आपल्या गावात ना कोणाचं रामाचं मंदिर, ना हनुमंताचं, ना दत्ताचं, ना मरामाय मातामाय कोणचीच माय कोणतंच काही मंदिर नाही. तर ह्या गावातले लोक मोक्षाले जाणारच नाही काय. हा ठीक आहे, सोट्यागीर महाराज तिवशेवाले येले, सोट्यागीर महाराजांचं मंदिर आहे, रोज जाते, अजिबात जात नाही दर्शनाले, हे समोर बसलेले आहे, मी सांगतो यायले
दर्शन व घेते नाही घेते भाग नाही, पण जिथं मंदिर नाही हे सर्व काय करतील. म्हणून गुरुमाऊली सांगतात 20व्या शताब्दीत, सतसंग धरी क्षण एक मिळे, जीव पावन होईल हा अमुचा. ओ सतसंग म्हणजे ऋषी मुनी महात्म्याचाच नव्हे, तर तुमच्या माझ्या गावातल्या मोहल्ल्यातल्या नगरातल्या चार चांगल्या सज्जन माणसाचा जरी मिळेल तर मात्र हे मोक्षाच माणूस प्राप्त होऊ शकतो. एवढं साध्या सरळ सोप्या भाषेत हे अध्यात्माचं महाराज राष्ट्रसंतांनी सोपं करून सांगितलेलं आहे. त्यानंतर मृत्यू संस्कार ग्रामगीतेमधील अध्याय. आता साहजिक आहे, प्रत्येकाच्या घरी कुटुंबातील कोण्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर दुःख होणं स्वाभाविक आहे, शोक संतप्त कुटुंब होणं स्वाभाविक आहे. परंतु गीतेमध्ये भगवंत गोपाल कृष्ण सुद्धा सांगतोय, यासाठी गीतेचा दुसरा अध्याय सांख्य योग त्यामधील विचार घेणं आवश्यक आहे. गोपाल कृष्ण म्हणतात, नैन चिद्दंती शस्त्राणी नैन दाती पावक न चैन क्लेंदयंत्यापो न शोषयती मारुत. पार्था, आत्मा हा अधर अमर अविनाशी आहे. तो कोणत्याही शस्त्रानं जखमी होत नाही, पाण्यानं ओला होत नाही, अग्नीनं जळत नाही, वारा त्याला वाहून नेऊ शकत नाही. एवढं असताना सुद्धा तू कशासाठी शोक करतो. परंतु ही गोष्ट जरी सत्य असेल, आपण मानव योनीत आहो, मनुष्य प्राणी आहो. आपल्या घरी आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर दुःख होणं स्वाभाविकच आहे, हे सुद्धा खरं आहे. म्हणून गुरुमाऊली सांगतात मृत्यू संस्कार अध्याय, लोक मृत्यूशी समजती भलतीसा, मी समजतो मृत्यू सरिका उत्तम नाही कोणी. जैसी नदी सागराशी मिळे, तोडून भेदभाव कष्ट बळे, तिथे मिळणेच होते त्यासाठी सागरी. ज्याप्रमाणे नदी, डोंगर, दऱ्या, नाले, पर्वत, हे जंगल ओलांडून शहरे, गाव, शेवटी ही सर्व सीमा पार करत समुद्रात जाऊन मिळते. त्याचप्रमाणे या सृष्टीवर, त्याचप्रमाणे वानकडे साहेब, त्याचप्रमाणे या सृष्टीवर हे चराचरात जीव जे निर्माण झाले, ज्यांना जीव आहे ते एक दिवस जाणार आहे. म्हणून राष्ट्रसंत गुरुमाऊली पुन्हा सांगते, क्यों मरने घबराता बंदे, मरना एक खुशाली है, दुख की नींद त्यज कर हमने सुख की चैन पाई है, एक दिन सब दुनिया मरने वाली है, क्यों मरने घबराता बंदे, मरना एक खुशाली. सरळ सोप्या भाषा. आणि राष्ट्रसंतांची काय बा, तुम्हाला संस्कृतातलं समजत नाही, ग्रामगीतेमध्ये भजनामध्ये त्यांनी मराठीचे सांगितलं, मरना तन का बाना है, आत्मा कभी मरती नहीं, इस लोक की यात्रा हमारी सफलता से हो गई, इच्छा अनिच्छा कुछ नहीं, बस गुरुदेव की मर्जी रे, बस गुरुदेव की मर्जी रे. इथपर्यंत त्यांनी सरळ सोप्या भाषेत महाराजांनी मृत्यूविषयी सांगितलं आहे. तरी आपण शोक करतो, स्वाभाविक आहे, मनुष्य प्राणी आहे, मानव योनीत आपण आहे, होणारच आहे. त्यानंतर संसर्ग प्रभाव, ग्रामगीतेमधील संसर्ग प्रभाव या अध्यायामध्ये दृष्टांत. आता उपासकांनी एक लक्षात घ्या, हे तुम्हाला मी जे दृष्टांत सांगून राहिलो हे या इथं बसणाऱ्या बोके बुवाच्या तोंडचे नव्हे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कृपा सिंधू या पुस्तकातील हे दृष्टांत आहे, सरळ सोप्या भाषेत सिद्धांताकडे येण्यासाठी. आता संसर्ग प्रभावामध्ये महाराजांना हेच सांगत आहे. कोण म्हणते 60 वर्षाचे झाले, घेतला व चाललो मी बा, गृहत्याग केला, पत्नी सोडली, पोरं सोडले, पोरी सोडल्या, गाव सोडलं, घर सोडलं, चालले जंगलात रावटी बांधून वनवास हे करायले ना, अध्यात्मात करायले ना, आपलं तिकडे नाम साधना, ध्यान धारणा, सत्संग काय करायचा आहे त्याच्यासाठी दृष्टांत आहे. संसर्ग प्रभाव या अध्यायामधला एक दृष्टांत. एका गावातले, तुमच्या गावचे नाही बरं का,
इंगळे साहेब तुमच्या गावातले नाही, वरखेडची नाही, भारवाडीची नाही, एखाद्या गावातले, एका गावात तिकडे गाव आहे आमच्या पांढरपेशीकडे, एका गावातल्या एका माणसाने विचार केला का माझं वय 70 झालं, त्यानं पत्नी, मुलं, बाळ, घर दार, नातं होतं, गाव करी सगळे सोडून ते जंगलात गेले, पर्णकुटी बांधली. पर्णकुटी बांधल्यानंतर तिचं ध्यान धारणा तप केलं. 12 वर्ष पूर्ण झाले. माधुकरी गावातून मागून आणायची, जेवण करायची, सूर्याला रोज अर्धे द्यायचं, आणि आपलं तप खरोखर सिद्ध झालं का 12 वर्षानंतर, म्हणून ते नदीवर आले, स्नान केलं, ओंजळीत पाणी घेतलं आणि सूर्याला अर्ध्य देणार इतक्यात वरून त्याच्या बगळा जाऊन राहिला होता, आणि बगळावरून बगळ्यानं विस्ता केली, ते आईच्या हातात पडले. हातात पडल्याबरोबर याईंचं लालबून चेहरा झाला आणि क्रोधायमान झाले, आणि वर पाहिलं. जसं वर त्या महात्म्यानं पाहिलं, तो बगळा क्षणात भस्मसात होऊन गेला. त्याला वाटलं का नाही, माझी कार्यसिद्धी फलश्रुती झाली, मला तपप्राप्ती मिळाली, आता मी या तपाच्या, या शक्तीच्या, या सिद्धीच्या जोरावर काही करू शकतो. म्हणून तिथून जवळ असणाऱ्या गावात गेला. गावात गेला, एका दारासमोर उभा राहिला, झोळी कमंडलू घेतलं, झोळी घेतली, उभा राहिला, आणि इथून आवाज दिला, भिक्षांत देही, भिक्षांत देही, असा आवाज दिला. आतून कोणाचाही आवाज आला नाही, म्हणून त्यानं पुन्हा अजून आवाज दिला, भिक्षांत देही. मग आतून आवाज आला का मुनीजी मी येत आहे, थांबा, मी माझ्या पतीच्या सेवेत आहे, विलंब झाला म्हणून थोडा उशीर होईल. मग ती बाई आपल्या भांड्यामध्ये धान्य घेऊन आली, दार उघडलं, साष्टांग प्रणिपात केला. इकडे हा साधू लालबुंद झालेला होता आणि क्रोधायमान होता. तो, तुला माहिती नाही का साध्वी, तुला माहित नाही काय, मी 10 मिनिटापासून तुझ्या दारावर भिक्षेसाठी उभा, आणि तू हे लागलं. तितक्यात ती साध्वी म्हणते, स्वामी जी मैं वो नदी पर का बगुला नहीं हूँ जिसको तुमने देखा वो जल गया. या एकदम साधूची खालकन उतरली. त्याला वाटलं काय हे तर फक्त त्या बगड्याले मला दोघालेच माहित आहे, हे तर गाव मैलभर पुळ आहे, हे बाई तर घरात आईले कसं माहिती, आपल्यापेक्षा सिद्धीले जास्त आहे. म्हणून ते तो म्हणतो, माते आप ये कैसी जान सकती है, आपको ये कहां से प्राप्त हो गई सिद्धि. ती म्हणते अरे ये कुछ भी नहीं, आप ऐसा करो, काशी जाओ, काशी जाओ, वहां पे खाटी गए, खाटी गए, उसके यहाँ जाओ, वो बताएगा. आता मला सांगा, त्याला वाटलं का म्हणते तर जाऊ येऊ, म्हणून तो दर मजल करत काशी तीर्थक्षेत्री आला. तिथं त्या कसाबाचं दुकान, आता सर्वजण याच्याकडे पाहून राहिले होते. 6 फूट उंची, भगवे वस्त्र, कमंडलू, चिमटा, आणि ह्या त्या हाटकाच्या वस्तीत ज्यावेळेस गेला, त्या दुकानात मटणाच्या, तिथंच गेल्यानंतर त्यानं जेव्हा कसाबाचं पाहिलं, कसाबाच्या दुकानवर गेल्यावर कसाब उठला. कसाब उठल्यानंतर ठीक आहे स्वामीजी बोले, मैं घर जाता आप यही रुकी. तो घरी गेला, घरात सर्व आवरसावर केलं, तुळशी बिंदरा पुढं यांना बसायला पाठ टाकलं, तिथे वापस आला आणि साधूला घेऊन आला, बसवलं, आणि एकदम म्हटलं, साधूला म्हणते, अच्छा आपको उस 50 मैल पर के देहाती बाईने भेजा. हा अजूनही थंड झाला. काही 1 किलोमीटरवर बगळा माझ्या पाहिल्यानं जळाला, हे बाई 1 किलोमीटरवर सांगते, तिथून 50 किलोमीटरवर हा कसा सांगते, वो देहाती बाई ने तुमको ये पूछने को मेरे भेजा. मग तो सांगतो, देखो स्वामी जी, इसके लिए कोई घर दार छोड़ के अपने घर का तपोभूमी में आने की कोई जरूरत नाही, कारण जो ज्याचं कर्म करतो, हे बघा हो, मी खाटीकाव, कसाबाव, माझा धंदा हे आहे, पण मी मात्र जीवाची हत्या करत नाही. मी ना नफा ना तोटा या भरोशावर मी हे मांस मच्छी विकतो, पण मी माझ्या वडिलाची सेवा करतो. आणि ती बाई तिच्या पतीच्या सेवेत होती,
आणि म्हणून आम्हाला, अरे आप क्या बात कर रहे, 2 मील नहीं, 500,000 मील के ऊपर यहाँ से क्या हो रहा हम यहाँ से पहचानते। हमको कोई तपोभूमि में गए नहीं, जंगल में गए नहीं, तप किया नहीं, नाम जप लिया नहीं, हम हमारे काम में व्यस्त रहते। आणि हेच उदाहरण द्यायचं झालं तर 16व्या शताब्दीत वारकरी संप्रदायांची जी पिढी झाली, तुकोबाराय, सावता महाराज, सेना महाराज, गोरोबा काका, यांचं धर्म काय होतं, यांची प्रार्थना काय, यांचं कर्म त्यांचं धर्म होतं। सावता महाराज म्हणतात, अरे आमची माळियाची दातरे शेत करू बागायचं, आमाती मोठनाळा पाणी जाई फुल झाला, सावताने केला ऐसा माळा, विठ्ठल देखेला डोळा, विठ्ठल देखेला डोळा। सावता महाराजाचं अरण हे गाव पंढरपूर पासून 4 कोसावर म्हणजे 8 मैलावर होतं, पण मरेपर्यंत सावता महाराज पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले नाही। तसंच त्यांना असं वाटत होतं, मी जर वारीत गेलो तर 15 दिवस लागेल, 15 दिवस लागेल म्हणजे आपल्या गावातल्या पिकं जे आहे आपले, याचा फवारा होणार नाही वेळेवर, याची खुरपणी होणार नाही, परिणामी अन्नधान्यात तूट निर्माण होईल, म्हणजे गावच्या लोकाला हे अन्नधान्य पुरणार नाही। बघा, लक्ष देऊन बघा, 20व्या शताब्दीत महाराष्ट्र सरकार, भारत सरकार अधिक धान्य पिकवा जोमानं सांगते। अरे आमच्या सावता महाराजानं आजपासून 400 वर्षाच्या आधी अधिक धान्य पिकवा ही मोहीम केलेली होती, हे सुद्धा आपण विसरून गेलेलो आहोत। कारण त्या साधू संत ऋषीमुनी महात्म्यांनी ह्या लोकांसाठी लोकांच्यात देव बघितला। गोरोबा काकानं मडके बनवता चिखल मात पायानं तुडवता यात देव बनविला, यापेक्षा अजून काय। म्हणून राष्ट्रसंत गुरुमाऊली सांगतात, तुझं गावच मंदिर शोभलं, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, तुझं गावच मंदिर शोभलं, हे एक सांगून गेलं। आणि नंतर गुरुमाऊलीनं आपल्या समोर साध्या गोष्टीमध्ये माणसानं माणसाशी खऱ्या अर्थानं कसं राहावं, जसं भारतीय संविधानानुसार हा देश 385 आर्टिकल, अनुच्छेद 385 आहे, 385 आर्टिकल नुसार हा देश चालतो। राष्ट्रपती पासून तर ग्राम प्रधान म्हणजे सरपंचापर्यंत, सुप्रीम कोर्टापासून ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट क्लास 2 दिवसा येतपर्यंत सांगायचं तात्पर्य, ह्या जसा त्या संविधानात चालतो तसं माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत माणूस जीवन जगत असताना जे 16 संस्कार आहे, चालता बोलता उठता बसता, आपण जे आचार, आपले विचार, आपली वर्तन, हे कसं ठेवायचं, हे ग्रामगीतेच्या 41 अध्याय राष्ट्रसंत गुरुमाऊलीनं पारायण करायला अजिबात सांगितलं नाही। ग्रामगीता पारायण नाही म्हणून आमचे लहान भाऊ प्राध्यापक नरेंद्र भाऊ काशीरावजी राऊत यांनी माझ्या नावापुढं ग्रामगीता प्रवचन हा शब्द टाकला, ते सुद्धा ग्रामगीताचार्य झाले असं गृहीत धरा, ग्रामगीताचार्य झाले असे गृहीत धरा। 2025च्या ऑक्टोबर मध्ये पदवीदान घेणार आहे मोजलेले स्टेजवरून, त्यांचा सुद्धा अभ्यास आहे। आणि राजसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात MA फायनलला ते आता राष्ट्रसंत थॉट या विषयाचे फर्स्ट इयर 2 सेमेस्टर पास झाले, आता सध्या 3ऱ्या सेमेस्टर। आता त्यांच्या मोठे भाऊ डॉक्टर होते, राजेंद्र भाऊ। आता ही परंपरा कशी येते का, तुमच्या घरातले जे संस्कार असते ते मुलाबाळात उमटत असते। तर मला हे आठवते, आज ज्या स्टेजवरून बापूजींच्या 41व्या पुण्यस्मरणाच्या निमित्त त्यांचेच मुलं व नवी भारवाडी ग्रामवासियांनी हा जो कार्यक्रम घेतला, त्यामध्ये मी बोलत असताना त्यांचाही नामोल्लेख करणं अगत्याचं ठरते। कारण आपल्यात जे वडीलधारे आहेत त्यांना माहित आहे, बापूजीची पायटांगी वर खेळले शेषराव पाटलाच्याच घरापुढं राहत होती, बाकी कोण्याच बोक्याच्या पुढं नव्हती।
मग बाकीचे बोक्यांनी यायचं. एवढा या दोन भावाचा, माझ्या वडिलापेक्षा बापूजी 2 वर्षांना मोठे होते, एवढा यांचं होतं का. अरे हा भाग एवढा बोलणं चालणं. पण इंगळे भाऊ, वानखडे दादा, नातेवाईक आपण एकमेकाचे लग्न जोडू. यायच्या घरचे सगळे लग्न माझे वडील जोडे. मोजीराम पाटील दत्तकही घेतला, लक्ष्मण तर माया बाप. आता हा विषय बोलू नये, पण ते त्यावेळेस यायचं. म्हणून मला माहित होतं की सत्यदेव बाबा आडकुजी महाराजांचे शिष्य हे बापूजीला मला मला तुया गावले ने मला तुया गावले काही नेत मला तुया गावले काही नेत. मी आता भारवाडी वासियांना सांगू इच्छितो का, घ्या सत्यदेव बाबा तुमच्या गावले आले, पण कसे आले. कैलासवासी पूजनीय काशीरावजी पाटील राऊत यांना महाराज म्हणत होते. याईने आणला, बाबाजी धरून नाही आणले. सत्यदेव बाबा बाबाजी झाले. तर तुझ्या गावले मला घेऊन चाल, तुझ्या गावले मला चाल काही नेत. आणि खऱ्या अर्थानं आज हे नवी भारवाडी गाव, जुन्या भारवाडी मधून 62 वर्ष झाले बापूजीनं पुराचा त्रास अमुक होत होता, तिथून आले. जे आले बापूजी सगळं एक आले ते आले. त्याच्यानंतरही मला वाटते 4-5 वर्षानं गावनर भाऊ आले. दोघही भाऊ भीमरावजी रंगरावजी, आता इतिहास मलाच माहिती आहे भारवाडीचं. हे सर्व आले. मग आता सांगा ना, आता सत्यदेव बाबा भारवाडीचं नाव करून तुम्ही सत्यदेव नगर झालं. एका संताच्या गावचे तुम्ही आहात, ही पूर्व पिढीगा मलाही सांगणं अगत्याच होते. आणि संस्कार हे जे चालत चालत आले का, त्याईनं सत्यदेव बाबांच्या, तुकडोजी महाराजांच्या बरोबरीचे होते. 30 एप्रिल 1900 राजसंतांचा जन्म आहे. बापूजींचे बरोबर, माझे वडील उलट लहान होते. मग लहानूजी महाराज, सत्यदेव बाबा, तुकडोजी महाराज यांचं सानिध्य लाभलेले आहे हे सत्पुरुष. हे तुमच्या मायासारखे 2 पायाचे 2 हाताचे अमुकाचे प्राध्यापक नरेंद्र राऊतांचे वडीलच नव्हते. तर यांचा सत्संग त्यांच्याशी लाभलेला होता. हा एक भाग असते. आणि जेव्हा महाराजांनी सांगितलं ग्रामगीता काय तुम्ही हे पारायण करायसाठी नाही, महाराज सांगतात ग्रामगीता नव्हे पारायणासी, वाचता वाट दावी जनासी, अर्थ घेता मानसी, समूळ बदलवी जीवनासी. ही नव्हे फुले टाकण्यासाठी, ही आहे ग्रामाची उद्धार दृष्टी, या युगाची संजीवनी गुटी, समजतो आम्ही ग्रामगीता. महाराज सांगते भाऊ, ग्रामगीता ग्रंथ घेतला पारायण चालू, टाकल्या अक्षता फुलं, घेतले पारायण. अन ज्यानं कार्यक्रम घेतला त्याच्याकडून कपडे लत्ते भेटतेच ना, कपडे लत्ते दान दक्षिणा. 8 दिवस मस्त 2 टाइम सुग्रास जेवण खावण, नाश्ता 2 टाइम. हे नको रे बाबा. ग्रामगीता नव्हे पारायणाची, कारण वाचता वाट दावी जनाची. आणि नंतर मात्र तुमच्या मनात ती रुजली म्हणजे तुमच्या आचारात विचारात फरक होईल. त्याच्यामध्ये फरक झाल्यानंतर वर्तनात फरक होईल. वर्तनात फरक झाल्यानंतर तुमची गावातल्या लोकांशीच नव्हे तर तुमची एकमेकाशी वागण्याची चालीरीती पद्धती यात बदल घडून येईल. ही अभिप्रेत त्यांना, राजसंतांना संकल्पना ही अभिप्रेत होती. त्यानंतर जीवन शिक्षण या अध्यायामध्ये राष्ट्रसंतांनी शिक्षणाविषयी जे सांगितलं ते सांगत असताना यापूर्वी भारतरत्न 18व्या शताब्दीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ह्या त्रयीचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल. जेवढे समस्त प्रबोधनकार, ग्रामगीताचार्य, कीर्तनकार असेल आणि शिक्षणाचा विषय जर येत असेल तर आवर्जून हे उल्लेख करावा लागेल. कारण त्या 18व्या शताब्दीपर्यंत स्त्री म्हणजे काय, मूल आणि चूल. स्त्रियानं घराच्या बाहेर निघू नये. ते तुमची आमची आई असो, आजी असो, माय असो, बहीण असो, पत्नी असो, मुलगी असो, ही संकल्पना होती. जर त्यावेळेस सावित्रीबाईनं स्त्री शिक्षणाचे दारे खुले करून दिले नसते तर या देशात बाई स्त्री राष्ट्रपती झाली नसती, पंतप्रधान झाली नसती, राज्यपाल झाली नसती, मुख्यमंत्री झाली नसती, क्लास 1 ऑफिसर झाले नसते. आणि आज ज्या इथे येणार आहे
नागपूर विद्यापीठ राष्ट्रसंत थॉट या विभागाच्या डीन डॉक्टर थोटे मॅडम ह्याही झाल्या नसत्या, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाली नसती. मग हे जे दिलेलं आहे त्यांचं नाव, आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानात या देशातील प्राथमिक शिक्षण प्रिलिमिनरी एज्युकेशन हे सक्तीचं केलेलं आहे. त्यामुळं साधी गोष्ट आहे महाराज, प्राथमिक शिक्षण घेतलं म्हणजे मिडल स्कूल मध्ये जाईल ना, मिडल स्कूलचा हायस्कूल मध्ये जाईल, हायस्कूलचा कॉलेजमध्ये जाईल, कॉलेजमध्ये पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर पदवीला जाईल, त्याच्यानंतर अजून शिक्षणाची अभिलाषा आहे तर तुम्ही आचार्य पर्यंत जाईल, कारण शिक्षणाला वयोमर्यादा नाही. मी 71 वर्षाचं वय चालू आहे, नागपूर विद्यापीठात MA राष्ट्रसंत थॉटला शिकत आहो, 71 चालू आहे. म्हणजे शिक्षणाला, म्हणून बाबासाहेबांनी प्रिलिमिनरी एज्युकेशन प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि निशुल्क केलेलं आहे. म्हणून त्या महात्म्यांचे नाव घेणं अगत्याचं ठरते, क्रमप्राप्त. कारण आतापर्यंत आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे की तुम्हाला जर देव सदृश्य व्हायचं असेल, अहम ब्रह्म महात्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी जर व्हायचं असेल, हिमालयाच्या कुशीचा कोण सांगितलं, तिथं तपश्चर्या करा, हातभर दाढी, डोक्याचे केसाची होईल 2 हातभर झाले, त्यांना काय तुम्हाला काही कामाचं नाही, मुंग्याचं वारुळ असो त्याच्या अंगावर काय, देव जरी प्राप्त झाला त्याला एकट्याने होईल. पण या विश्वाच्या पाठीवर देशात गावात प्रांतात जर समाज प्रबोधन करणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाजी हे जरी असले तरी ते त्या दैवत्व प्राप्त करणाऱ्या माणसापेक्षा हे श्रेष्ठ ठरतात. हे राष्ट्रसंत गुरु माऊलीने आपल्या ग्रामगीता अध्यायातून. आता प्रयत्न प्रभाव 35वा अध्याय, यावर राष्ट्रसंतांनी दैववाद प्रारब्धवाद यावर जोरदार महाराजांनी टीका केली. हो, मी जबाबदारीचा शब्द बोलतो, टीका केली. याच्यामध्ये महाराज सांगतात महाराजांच्या भाषेत, का हो तुम्ही, महाराज असं म्हणते, तुम्ही हे झाड लावलं, त्याला पाणी घातलं नाही, खत घातलं नाही, फवारा दिलं नाही, 2-3 महिन्यानं ते झाड मेलं, तिकडून अधिक तुम्हीच म्हणता त्या झाडाच्या प्रारब्धातच तेवढं होतं, त्याचं दैवच तेवढं होतं, हे चुकून बोलू नका. म्हणून महाराज सांगतात, हे बघा बाबा रे, आता तू झाड लाव, वेळोवेळी खत पाणी दे, द्रव्य फवार त्याच्यावर, आणि बघ ते झाड कसं बहरून येते. तिकडूनही तुम्ही म्हणता, महाराज म्हणते तिकडूनही तुम्ही म्हणता, नाही नाही हे झाडाच्या नशिबात होत. अरे हे बघ, नशीब आणि दैव बदलणारा, प्रारब्ध नशीब दैव हे बदलविणारा किंवा येतपर्यंत जाणारा प्रयत्न असते. का हो, आता सांगतो राष्ट्रसंत गुरु माऊली अध्याय 35वा प्रयत्नवाद मध्ये सांगतात, विमानाचा शोध लागला, मोटारीचा शोध लागला, जहाजाचा शोध लागला, ह्या काही त्या शोध लावणाऱ्या माणसाईनं लावला ना म्हणते विचारतात. हो, ह्या त्या शोध लावणाऱ्या माणसाईनं त्याच्या घरी डोक्यावर हात ठेवून बसले होते काय, देवा मला मोटारीचा शोध लावायचा, तूच पाहिजे कर मोटर तयार, पाहायचं नाही ना. प्रयत्ने प्रभावे दैव सुद्धा त्यांना साथ देते, तरी आपण भुललेलो आहोत. माणूस माणसाशी कसं, गाडगे बाबांनी सुद्धा सांगितलं आहे की बाबा, त्यांनी दशसूत्री, बघा हे रिसर्चचा विषय आहे, गाडगे बाबांची फक्त दशसूत्रीवर PhD होतात. त्यांनी दशसूत्रीमध्ये काय सांगितलं, ताणलेल्यांना पाणी, भुकेलेल्यांना अन्न. आता मला सांगा, मी जर जेवण करून भारवाडीत आलो, प्राध्यापक नरेंद्र भाऊ राऊत यांच्या घरी गेलो, त्याच्या इथं पूर्णाच्या पोळीचं जेवण आहे म्हणा, का आपलं आंब्याचा रस म्हणा, ते 10 वेळा जरी म्हटलं नाही नाही जेवा, नाही नाही जेवा, अरे बाबा मी जेवून आलो ना, मी बसतो 1 घंटा पण जेवत नाही. काय म्हटलं गाडगे बाबांना, भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी. आता तुम्ही एखादा
आमचे वानकडे भाऊ थंडगार फ्रीज मधलं पाणी पिले आणि दुसऱ्या गल्लीतल्या दुसऱ्या गौरखेड्याच्या घरी गेले. त्याईने म्हटलं नाही नाही पाणी पेना लिंक. अरे मी आता चाललो 2 मिनिट झालं ना बाबा, पाणी घरचं पेलो आलो तुझ्या भेटीसाठी. पाणी पिल का नाही. अडल्या नाडल्यांना मदत करा, गोरगरिबांच्या मुलांची लग्ने करा. हे महाराज सांगते ह्या दशसूत्रीवर, हा त्या 10 दशसूत्री म्हणजे रिसर्चचा विषय आहे. म्हणून आपण तेही सुद्धा भुललेलो आहोत. म्हणून मित्रांनो, आज जवळजवळ 10 10:15 सुरुवात केलं असेल आपण, नाही भाऊ की 10:30? 10:30 10:30